टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। साहेब, आपल्याकडे कुठला कुठला विभाग आहे रेल्वे म्हणजे पोलीसमध्ये आपल्याकडे म्हणून? रेल्वे विभाग माझ्याकडे राजापूरची पेंडिंग तिथे सगळे म्हणजे रेल्वेच्या प्रॉपर्टीची ही गाडी जबाबदारी चोरी झाली तर कोणी करायची? चोरी झाली की कंप्लेंट जाते ना, तेव्हा माझ्याकडे जेव्हा कंप्लेंट येते त्यावेळेला मी ॲक्शन घेतो. आणि कंप्लेंट नाही आली तर? कंप्लेंट नाही आली तर मला असं ही एक आम्ही कंप्लेंट दिली आहे तुम्हाला, तुमच्या नावाने रजिस्टर केलेली बघा, त्यांच्या नावानेच केली ना? नाही, बेलापूरला केली, रत्नागिरीला. कंप्लेंट कोण करणार आहे? इकडे समोर तुम्ही कंप्लेंट केली का? ही कुठे केली तुम्ही? ह्याला पाठवली, बेलापूरला पाठवली. बेलापूरला. बरं, त्याच्या आधी स्थानिक एक मिनिट, तुम्हाला माहिती होतं का की कणकवलीच्या अंडरमध्ये आपलं जे कुडाळ सेक्शन आहे ते माहिती नव्हतं? नाही, पण तुमच्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही तिथे भेटलात ना, रेल्वेवाल्यांना भेटला ना ताई? हो, झेंडा पकडा ना पुढे. व्यवस्थित बोला. तुम्हाला माहिती नव्हतं की मी इथे बसतोय? नाही. आता माहिती नाही. साहेब, ही तुमची फाईल आहे, ही आता नेऊन रिक्षामध्ये ठेवली, याची कंप्लेंट मी द्यायला पाहिजे की तुम्ही द्यायला? माझ्याकडनं फाईल कोणाची? माझी. कोणी कंप्लेंट आली? मी द्यायला पाहिजे, तुम्ही द्यायला पाहिजे? माझ्याकडे कंप्लेंट येईल ते म्हणा. हो, तुमची फाईल गेली, रिक्षामध्ये गेली तर कंप्लेंट करा ना. हे आता पोलीस आहेत ना साहेब? ओरडू नका ना. ओरडू नका म्हणजे मला सांगत नाही, ओरडू नका म्हणजे काय? ओरडू नका म्हणजे काय? त्याला तुम्ही उलटं विचारताय, त्याला उलटं विचारताय, प्रश्न विचारताय. तुम्ही चोरी घेतली पाहिजे, तुम्ही चोरी घेतली पाहिजे. उलटं आहे, उलटं आहे. तुमचे जे समाज केला पाहिजे त्याला. धमकी देता काय? धमकी देता काय? ओरडू नका म्हणजे काय? ओरडू नका म्हणजे काय? ओरडू नका म्हणजे काय? शांत बोला ना. नाही, शांत बोला म्हणजे काय? त्याला तुम्ही उलटं प्रश्न विचारताय. नाही, शांत बोला. आमचा आवाज तसा आहे, आम्ही तिथे आलेलं आंदोलन आहे. नाही, तुम्ही आता ही चोरी केलेली आहे, हे रूल कुठले आहेत? आणि जरा इकडे बोर्ड आणतो. हे रेल्वेचे नाहीत का? हे रूल कोणाचे आहेत सांगा? हे रूल कोणाचे आहेत? हे रेल्वेचे रूल आहेत, ते कोणचे आहेत सांगा बघूया. एक्सपर्ट ओपिनियन आहे का? नाही, हे रेल्वेचे दिसत नाही. नाही, मला मग चला, हे तुमच्या रेल्वेचे आहेत की नाही सांगा बघूया. कदम साहेबला बोला. तुम्ही आता चला आमच्यावर मांजरेकर म्हणून त्या ठिकाणी येऊन गेले. बघा, माझ्याकडे कंप्लेंट जर आली असती. नाही, आता तुमच्याकडे कंप्लेंट आता कंप्लेंट करतो. आता कंप्लेंट करा ना. तुम्ही चला, ही कंप्लेंट तुमच्या यांचं नाव लिहू घ्या. हो, माझं नाव लिहा, सगळं काही करा. यांच्यावर नाव लिहू घ्या. यांचं नाव लिहू. तुमचं नाव काय? राजेश सुरवाडे. राजेश सुरवाडे, इन्स्पेक्टर RPF. यांच्या नावाने कंप्लेंट द्या आता. सर्वसामान्य माणसं, त्याला न्याय मिळत नाही. तो तुमचं सुमोठं तुमच्या प्रॉपर्टीचं ऐका तरी, तुम्हाला पगार 1-1 लाख रुपये पगार तुम्हाला देत आहे. सरकार रक्षण करताना नाही पगार नाही मिळत तुम्हाला. सरकारने तुमचे रक्षण फेवर नाही. तो सर्वसामान्य माणूस एक महिना न्याय बघतोय, एक महिना न्याय बघतोय तो, एक महिना न्याय बघतोय तो. त्याची प्रॉपर्टी नाही आहे ती. माझ्याकडे तुमची प्रॉपर्टी आहे. मला माहिती आहे. चालेल, मग तुम्हाला स्वप्न पडेल ना, पुढच्या वेळी स्वप्न पडेल कंप्लेंट करणार पाहिजे होतं तुम्ही. जर मी कारवाई नसती केली तर मग जे बोला. माझ्याकडे ज्या दिवशी झाला, जसं मला माहित पडलं त्या दिवशी मी लगेच इमिडिएटली स्पॉटवर गेलो. तुम्हाला विषय माहिती आहे? ऐका, एक मिनिट. यांना कॉल केले. नाही, मला कॉल नाही केला. माझ्याशी कॉन्टॅक्ट झालेला नाही तुमचं. माझ्या घरी विचारलं, नंबर मी सांगितलं तुम्हाला, मी आलेलो. नाव नाही सांगितलं, पण रेल्वे अधिकारी आले. बरोबर आहे. दुसऱ्या वेळेस पण आमचे रेल्वे अधिकारी गेले. त्या वेळेला सुद्धा यांना कॉल केला. यांनी बिलकुल कॉल उचलले नाही. मी काय करणार त्यावेळेस? रेल्वेच्या ज्या वस्तू आहेत ते तिथे मला सापडले नाही. मला जर तिथे सापडले असते, मी म्हणतो मी त्या माणसाला बिलकुल समोर आणलं असतं. का नसतं आणलं? मला जर रेल्वे प्रॉपर्टी तिथे सापडली असती. तुम्हाला काय विचारतो मी, तुम्हाला ज्या दिवशी पत्र मिळालं ते वाट बघत राहणार की काय? नेऊन जाणार ते वाट बघत राहणार, तुम्ही येणार आणि त्याने काढून नेले ना. आता मिळालं ना, आता मिळालं. ज्यावेळी मांजरेकर म्हणून जे आले त्यावेळी ते तिथे होते होती कोण मांजरेकर. तुमचा उपरकर साहेबांनी तुम्ही स्टोरी काय माहिती
हे रूळ होते ना, हे नगरपालिके हे ग्रामपंचायतीने हे रूळ त्यांच्याच ह्या केलाय आणि ते लावलेली त्याचं बिल काढले आणि नंतर मग ह्यांनी हालचाल. मी जेव्हा जातोय जेव्हा मला माहिती मिळते साहेब तुमचं त्या वेळेला नाही तुमच्या प्रॉपर्टी चोरी जातात तुम्हाला तुम्ही गेला कशाला सांगा तिकडे मला जसं हे पत्र तुम्ही काय तुमचं इन्व्हेस्टिगेशन काय ते सांगा उद्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.